नमस्कार. पीक विम्याविषयी महत्त्वाची अशी माहिती घेऊन आलो आहे. कारण ही माहिती आपण या अगोदर कुठेच बघितली नसेल, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. महत्त्वाची माहिती आहे. आपण पीक विमा उतरवला असेल, आपला पीक विमा आला असेल नसेल, तर आपणास कोणत्या कार्यालयात संपर्क साधायचा? पीक विमा कंपनीचे प्रत्येक तालुका लेवलला असेल, जिल्हा लेवलला असेल कार्यालय आहेत. त्यांचे अधिकृत असे कॉन्टॅक्ट नंबर आहेत, विमा प्रतिनिधी आहेत. आणि हेच आपण अगदी 2 मिनिटात मोबाईलवरून घर बसल्या आपली कंप्लेंट करू शकतो किंवा त्यांना संपर्क साधू शकतो. आपल्या पीक विमा का आला नाही याविषयी सविस्तर जाणून घेऊ शकतो. आणि ही सगळी स्थिती आपण अगदी सहज 2 मिनिटात मोबाईलवरून कसे त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर काढायचे, जर आपला पीक विमा आला नाही तर कंप्लेंट्स कुठे करायच्या, याचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे. आपण सोशल मीडियावर बघितले असेल, सगळ्या लोकांनी हे सांगितले की पीक विमा मंजूर झाला, पीक विमा मंजूर झाला, मागच्या 2-3 वर्षाचा देखील मिळणार आहे. हो ठीक आहे, परंतु जर हे होऊन देखील आपला जर पीक विमा आला नसेल, आता या अगोदर देखील मी स्क्रीनवर व्हिडिओ दाखवत आहे. हा व्हिडिओ बनवला आहे, आपण बघून घ्या, ज्यामध्ये आपल्याला पीक विमा मंजूर झाला आहे का नाही आणि कोणत्या वर्षाचा मंजूर झाला, मागील 2-3 वर्षाचा देखील आपण बघू शकता. यामध्ये काही लोकांचे स्टेटस कॅल्क्युलेशन वेटेड दाखवत आहे. आता हे जर मागच्या 1 वर्षापासून जर दाखवत असेल, तर यावरती आपणास नक्कीच विमा कंपनीला तक्रार करणे गरजेचे आहे या शेतकऱ्यांना. आणि हीच तक्रार कशा प्रकारे कोठे करायची किंवा विमा कंपनीशी संपर्क कसा साधायचा, कारण आपण शेतकरी माणसं आहोत. प्रत्येक वेळेस आपल्याला आपलं वेळ वाया घालणं परवडत नाही, कोणत्या कार्यालयात जाणं वगैरे. त्यापेक्षा सोपी आयडिया आहे, मोबाईलवरून आपण अगदी 2 मिनिटात करू शकतो. चला, थोडासा विषयांतर भटकतो आहे, विषयावर येतो, मूळ विषयावरती, ज्यामध्ये मी तुम्हाला एक लिंक देत आहे. व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ही लिंक आहे, जी की प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या क्रॉप इन्शुरन्स कंपनी जी डायरी आहे त्यांची डायरेक्टरी, त्यामध्ये देखील आपल्याला भेटून जाईल. किंवा मी डायरेक्ट लिंक देखील खाली दिलेली आहे, ती ओपन करा. ओपन केल्यानंतर एक गोष्ट लक्षात घ्या, आता मी मोबाईलवरून ओपन करत आहे, तुम्ही देखील मोबाईलवरूनच ओपन करा. आणि मोबाईलवरून ओपन करत असल्यामुळे आपणाला साईट डेस्कटॉप साईट करायची आहे. आता ही कशी करायची आहे, तर येथे क्लिक करा. क्लिक केल्यानंतर मी खाली बघा, मी डेस्कटॉप साईट निवडलेली आहे. अशी तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही डेस्कटॉप साईट निवडून घ्या. त्यानंतर थोडंसं व्यवस्थित दिसेल आपल्याला. चला, यानंतर आता सीझन निवडून घ्या, कारण असं प्रत्येक सीझनला कंपनी वेगळी असते. म्हणजे खरीप, रब्बी असेल किंवा फळपीक असेल, फळपिकांसाठी ही वेगवेगळी कंपनी असते. आणि त्यासाठी आपलं सीझन निवडून घ्या, जे असेल ते, ज्या पीक विम्याविषयी आपल्याला माहिती घ्यायची आहे. आता हे अगोदरच्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे की आपलं मागचा देखील आता शासनाने निर्णय घेतला आहे, किंवा काहीच्या कोर्ट केसेस होत्या, ज्या कोर्ट केसेसमध्ये विमा कंपनीला सांगितलं आहे की तुम्ही ते पीक विमा जमा करा, ज्या शेतकऱ्यांचे राहिले आहेत त्यांचे. आणि ज्या मागील 2-3 वर्षाचे ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाले नाहीत, किंवा काही कारणास्तव पीक विमा कंपनीने शेतकऱ्यांना ते पैसे दिले नव्हते, कारण असं आपण बातम्यामध्ये बघितलं असेल किंवा सोशल मीडियाच्या इतर स्रोतामध्ये आपण बघितलं असेल, ज्यामध्ये पीक विमा कंपनीला जे पैसे द्यायचे होते, शासनाचा जो हिस्सा होता, तो शासनानंच दिला नव्हता. त्यामुळे पीक विमा कंपनी आपल्याला देऊ शकली नाही. आता ते पैसे शासनाने वर्ग केले आहेत आणि तेच आता शेतकऱ्यांना मिळणार आहे. आता हे मिळत असताना काही शेतकऱ्यांना जर मिळाले नाही, स्टेटस चेक करा, अवेटेड दाखवत असेल, कॅल्क्युलेशन अवेटेड दाखवत असेल, तर आपणास ठीक आहे. सध्याचा जो 2025चा पीक विमा आहे तो वेटेड दाखवला, ठीक आहे, म्हणजे आणखी प्रोसेस चालू आहे. परंतु असंच जर जास्त दिवस झाले, मार्च ओलांडला, त्यानंतर आता आपला एप्रिल आहे, एप्रिल नंतर सपोज जूनपर्यंत गेलो आपण, तरी देखील अवेटेड दाखवत असेल, तर आपल्याला नक्कीच कंप्लेंट करावी लागणार आहे. कारण पीक विमा कंपनी काही तसे पैसे देणार नाही, आपल्याला भांडून पैसे घ्यावं लागणार कंपनीकडून. त्यासाठी एक काम करा, आता मी दाखवत आहे ती डिटेल्स आहे, जी की प्रत्येक विमा कंपनीला त्यांचे तालुका लेवलला असेल किंवा शासनाच्या केंद्र सरकारच्या गाईडलाईननुसार जिल्हा लेवलला असेल, त्यांचे ऑफिसेस आहेत, कर्मचारी आहेत. आणि तीच माहिती आपण त्यांच्या प्रधानमंत्री फसल विमा योजनेची जी केंद्र सरकारची वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवरती विमा कंपन्यांची डिटेल्स आहे, ती आपण कशी काढायची ते बघणार आहोत. आणि येथे मी दाखवतो आहे त्याप्रमाणे ओपन करा, ज्यामध्ये आता ही लिंक दिलेली आहे. सीझन निवडून घेत आहे, खरीप, त्यानंतर आपलं वर्ष निवडून घ्या. ठीक आहे, मी 2025 निवडतो, तुम्ही तुमचं मागचं देखील निवडू शकता, आपल्या आवश्यकतेनुसार निवडून घ्या. आता यामध्ये आहे, आता वेदर बेस्ड क्रॉप इन्शुरन्स जे आहे, हे म्हणजे आपलं फळ पीक विमा योजनेचं आहे. आणि प्रधानमंत्री फसल विमा म्हणजे आपलं खरीप, रब्बी जे असेल ते निवडून घ्या. यामध्ये निवडल्यानंतर आपलं स्टेट निवडून घ्या, स्टेट म्हणजे महाराष्ट्र. अशा प्रकारे अगदी सोपी प्रक्रिया आहे. आणि अशाच प्रकारची माहिती आपण आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो. अजूनही आपण चॅनलला फॉलो केलेलं नसेल तर फॉलो करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा. चला, आणखी माहिती दाखवतो, कारण मी जर मध्येच बोललो तुम्हाला लाईक करा, सबस्क्राईब करा, तर काहींना वाटतं व्हिडिओ संपला काय, तसं नाही.
चला सर्च करतो आहे. मी माझा जिल्हा निवडला आहे. आपण देखील आपला जिल्हा निवडून घ्या. निवडून घेतल्यानंतर आपण बघू शकता खाली पीक विमा कंपनीची डिटेल्स ओपन झाली आहे, ज्यामध्ये विमा कंपनीचं नाव आहे, त्यांचा टोल फ्री क्रमांक आपण संपर्क करा. कारण ह्या टोल फ्री क्रमांकावर बरेचदा असं होतं, एकदा कॉल लागत नाही, परत परत प्रयत्न करा. आणि यावरती कॉल केल्यानंतर आपण काय करा, त्यांना कंप्लेंट रजिस्टर करायला लावा आणि तो कंप्लेंट नंबर आपल्याकडे नोट करून घ्या, कारण तो महत्त्वाचा आहे. ज्यावेळेस आपल्याला कुठलाही प्रतिसाद मिळत नाही त्यावेळेस ते डायरेक्ट आपल्याला कंप्लेंट नंबर विचारतात, तर तो कंप्लेंट नंबर आपल्याकडे नोट करून ठेवा. कारण शेतकऱ्यांनी देखील आता सजग राहणं गरजेचं आहे. पीक विमा कंपनी आपल्यासोबत चालाकी करते आहे, टाळाटाळ करते आहे विमा देण्यास. तर आपण देखील आपले अधिकार आहेत काही, त्याचा वापर केला पाहिजे. आपण जरी शेतकरी थोडा लाभ भरत असेल तरी आपल्या नावावरती शासन भरपूर पैसा हे विमा कंपनीला देत असतं. चला तो भाग वेगळा आहे. आता आपण डिटेल्स काढू, ज्यामध्ये महत्त्वाचा विषय आहे. आपण बघू शकता ही कंपनीची डिटेल आहे, कंपनीचं नाव आहे, त्यांचा ऑफिसचा नंबर आहे. चला खाली त्यांचे प्रतिनिधीचा जिल्हा लेवलचा हा प्रतिनिधी आहे, आपण बघू शकता. त्या प्रतिनिधीचे नाव आहे, कॉन्टॅक्ट नंबर आहे. आणि कॉन्टॅक्ट जर नाही झाला तर आपण एक अधिकृत असा पुरावा असतो आपल्याकडे, ज्यामध्ये आपण मेल ID वरून त्यांना मेल करू शकतो. आता ज्यांना मेल करता येत नाही त्यांनी कुणाच्या एखादा जवळचा व्यक्ती पकडा आणि त्यांच्याकडून मेल करून घ्या, कारण मेल हे एक अधिकृत असतो, ज्यामध्ये त्यांचं जिल्हा लेवलला प्रत्येक विमा कंपनीचं जिल्हा लेवलला ऑफिस आहे पीक विम्याचं. आपण बघू शकता त्यांचं हे डिटेल्स आहे, ऑफिस ॲड्रेस आहे. खाली या, खाली आणखी एक विमा प्रतिनिधी आहे, असे बघू शकता आपण. तालुका लेवल असेल, जिल्हा लेवल असेल, असे विमा प्रतिनिधी आहे. येथे आपण निवडून आपली माहिती नक्कीच त्यांना विचारू शकता. अशा प्रकारची माहिती होती. ही माहिती आपण याच्या अगोदर कुठेही माहिती बघितली नसेल आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या अपडेट कट्टा चॅनलला सबस्क्राईब करा. आता हे करत असताना आपल्याला जर काही अडचण आली तर मला नक्की कमेंट्स करा, रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन. चला आशा करतो भेटूया अशाच नवीन माहितीसह.